देशात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्याने पनवेल महानगरपालिका दुसऱ्यांच्या हाती देऊन भोपळा करणार का असा प्रश्न कळंबोलीकरांसमोर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडला. तसंच दुसऱ्यांच्या हाती सत्ता दिल्यानंतर कोणी गरिबांचा, मध्यमवर्गीय, शहर आणि खेड्यांचा सर्वांगीण विकासाचा विचार करणार नाही असंही त्या म्हणाल्या. मंत्री पंकजा मुंडे या पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करण्यासाठी कळंबोली उपनगरात बुधवारी सायंकाळी आल्या होत्या. कळंबोली उपनगरातील LIG येथील हनुमान मंदिरापासून या रोड शोला सुरुवात झाली. खुल्या जीपमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांना पाहण्यासाठी कळंबोलीतील रहिवाशांनी एकच गर्दी केली होती. यानंतर रोडपाली येथे त्यांनी चौक सभा पार पाडली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील आणि प्रभाग क्रमांक 7, 8, 9 आणि 10 येथील महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. मंत्री मुंडे यांनी त्यांच्या भाषणात कळंबोली उपनगरात राहणाऱ्या स्थलांतरित नोकरदार वर्गाला साथ घातली, तर पंकजा मुंडे यांनी पनवेलमधील लाडक्या बहिणींनाही मिश्किल आवाहन केलं. तुमची रॅली एवढी जबरदस्त झाली की मला वाटलंच नाही की ती बीडमध्ये निघेल. तोच जोश, त्याच घोषणा आणि महिलांनी तर कमालच केली. तुम्हाला खूप माझा मोठा सॅल्यूट तुम्हाला. एवढ्या संख्येने या महिला आल्या, किती सुंदर घोषणा देत गळ्यामध्ये आपापल्या तिन्ही सगळ्या महायुतीचे गमचे घालून. अहो एवढा उत्साह ज्या कार्यकर्त्यात असतो तिथे नेत्याच्या येण्याने नाही, कार्यकर्त्याच्या कष्टाने विजय मिळत असतो. त्यामुळे हा विजय पंकजा मुंडेच्या येण्याने नाही तर तुमच्या उत्साहाने मिळणार आहे ही काळ्या रंगावरची पांढरी ट्रेन. मला आज खूप आनंद होतो. कळंबोलीचा आणि या महानगरपालिकेचा माझा नातं आहे आणि ते दूर करण्यामध्ये मोठं योगदान आपल्या मुंडे साहेबांवर असलेलं प्रेम आहे. आणि प्रशांत ठाकूर यांचं अत्यंत सातत्याने मला इथे बोलवलं. आता खरं तर देशात आमचं सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, मग इथे दुसऱ्याची सत्ता देऊन काय करायचं? भोपळा का? अरे बघितलेलं आहे, दुसऱ्या हातात सत्ता देऊन या देशात अनेक वेळा कोणी गरिबाचा विचार केला नाही, कोणी मध्यमवर्गीयांचा विचार केला नाही, कोणी खेड्यांच्या विकासाचा विचार केला नाही, कोणी शहरांच्या सर्वांगीण विचार केला नाही. तो केला तो केवळ आमच्या नेत्यांनी सामान्य माणसासाठी केलेला. अमर अरुण पाटील, प्रमिला पाटील, मनाली ठाकूर, राजेंद्र शर्मा, बबन मुकादम, प्रतिभा भोईर, दमयंती भोईर, शशिकांत शेळके आणि प्रभाग 10चे रवींद्र भगत, सरस्वती कातार, मोनिका मानवर आणि विजय खानावकर असे सर्व हे उमेदवार आणि सर्व महानगरपालिकेचे 71 जे आमचे महायुतीचे उमेदवार उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना आपण महायुतीचं जे त्यांचं चिन्ह असेल, कोणतं चिन्ह असू शकतं? कमळ, आणि तिसरं तुमची हे बटन दाबून मोठ्या मताने विजय करा. पनवेल महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा जोशपूर्ण प्रचार दौरा पार पडला. यावेळी नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांची विकासाभिमुख भूमिका आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रभावीपणे मांडली. पंकजाताईंच्या येण्यामुळं हे जे चैतन्य या सगळ्या आपल्या कळंबोली वासियांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये संचारलेलं आहे. ताई तुमचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तरी महाराष्ट्राची ताकद आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा हा जो वारसा तो केवळ राजकीय नाही, तो सामाजिक आहे आणि त्याच पद्धतीनं तो आपल्या सर्वांच्या मनामध्ये, हृदयामध्ये बसलेला असा गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा पंकजाताई समर्थपणाने महाराष्ट्रात चालवत आहेत. आणि या कळंबोली, कामोठा, पनवेलच्या परिसरामध्ये असलेला जो मराठवाड्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला समाज आहे, त्याला पंकजाताई तुमच्या येण्यामुळं प्रचंड मोठा बळ मिळालेला आहे. आमच्या या सगळ्या महिला भगिनी या सगळ्या पनवेल महापालिकेच्या परिसरामध्ये राहत आहेत. या महाराष्ट्राच्या सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना असू द्या किंवा मोदी सरकारच्या
फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. पण ही केवळ योजनाच नाही तर महापालिकेच्या माध्यमातून या महापालिका हद्दीतल्या महिलांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत. महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण असू द्या, महिलांना या सगळ्या परिसरामध्ये सर्व्हायकल कॅन्सरचं व्हॅक्सिनेशन असू द्या, वेगवेगळ्या पद्धतीची आरोग्य केंद्र आहेत, यापासून अनेक योजना महापालिकेने स्वतः राबवलेल्या आहेत. विकासाची कामं तर कळंबोली परिसरात झालीच, रस्ते असतील, गटारं असतील, बगीचांची कामं झाली आहेत, मैदानांची कामं झाली आहेत. पनवेल महापालिका ही संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त आरोग्य केंद्र असणारी अशी महापालिका आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून या नागरिकांचा सौफेर विकास होईल याचं नियोजन केलेलं आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.